हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनीच रसद पुरवली। राऊतांचे सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे। संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय। राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। राऊतांच्या दाव्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। 2019 मध्ये राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठीचे प्रयत्न। हिम्मत असेल तर राऊतांनी एक रोखठोक त्यावरही लिहावं। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा आरोप। 4 जूनला निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। राऊतांच्या आरोपानंतर शिंदेंचं उत्तर। अजित पवारांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक सभा। पैसे वाटलेले संजय राऊत पाहायला आले होते का? संजय शिरसाटांची टीका। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। अनिल देशमुखांकडून राऊतांच्या दाव्याला दुजोरा, तर फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राहुल देशमुखांना अटक। देशमुखांचा आरोप। अनिल देशमुखांचे आरोप बिनबुडाचे। पराभव दिसल्यानं फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे। प्रवीण दरेकरांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंकडून हजारो कोटींचं वाटप। उदय सामंत फक्त पैसे वाटपात सहभागी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप। पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा 243 कोटींचं नुकसान। अमरावतीसह धाराशिवमध्ये संत्री आणि केळी पिकांना मोठा फटका। सोलापूर, नांदेड आणि धाराशिवला दुष्काळाच्या झळा। अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, तर नांदेडमध्ये पाण्याअभावी शेतीची कामं खोळंबली। ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार। maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। आयपीएलच्या 17व्या हंगामाचा किंग आज ठरणार। कोलकाता समोर हैदराबादचं आव्हान। फिरकीला अनुकूल चेन्नईच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांचा कस लागणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।